अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीला आपल्याला काही 2 सेवा उपाय करायचे। हे उपाय सेवा केल्यानंतर आपल्या घरातले जे वादविवाद आहेत, संकट आहेत, दोष आहेत, ते सगळं निघून जातं। कारण सूर्यदेव जर आपला मजबूत असेल, सूर्यदेव जर आपल्या पाठीशी असेल, सूर्यदेवांचा आशीर्वाद असेल तर आपल्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात। आणि म्हणून आपल्याला अशा 2 सेवा करायच्या, त्या तुम्ही नक्की करा। उपाय हे ज्योतिषशास्त्रानुसार आहे, त्यामुळे नक्की करत जा, त्याचा फायदा तुम्हाला होणार। सूर्यदेव हे आहेत, हे विष्णूंचंच एक रूप आहे। आणि उद्या आपल्याला सूर्यदेवांची सेवा करताना जल अर्पण करायचं। ज्या वेळेला आपल्या आयुष्यात उजेड येतो, प्रकाश पडतो, तो फक्त सूर्यामुळं। समजा सूर्यच उगवला नाही तर काय होईल? आपलं आयुष्य सगळं अंधारमय होईल, आपल्या आयुष्यात उजेड नाही पडणार। म्हणून सूर्यदेव जे आहेत ते आपल्याला प्रकाश देतात, आपल्या आयुष्यात प्रकाश आणतात। म्हणून सूर्यदेवाची आपल्याला शक्य होईल तेवढी जल अर्पण करून सेवा करायची आहे। जे कोणी 43 दिवस सलग सूर्याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला जल अर्पण करेल, त्याच्या आयुष्यात सरकारी नोकरी लागणारच, हे अगदी खात्रीशीर मी सांगते। त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही उद्यापासून करू शकता। काय करायचं बघा, सकाळी आपण नित्यनेमाचे जे आपले सकाळी आपण उठल्यानंतर रोजचे जे विधी करतो ते करायचे, आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे। उद्या पिवळा आणि लाल कलर अर्पण म्हणजे घालायचा, म्हणजे लाल कलरचे कपडे किंवा पिवळ्या कलरची कपडे घालायची। आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला आपण एक तांब्याचाच तांब्या घ्यायचा, स्टीलचा तांब्या घेऊ का? नाही, तांब्याचाच तांब्या घ्या। त्यामध्ये तांब्यावर पाणी घ्यायचं, तीळ घालायचे, चिमूटभर हळद, कुंकू, लाल फूल घ्यायचं आणि हे पाणी तुम्ही सूर्याला अर्पण करायचं। हे पाणी अर्पण करत असताना आपल्या पायावरती ते पडेल किंवा आपण त्याला परत अर्पण केल्यानंतर आपला पाय त्यावरती पडेल असं घालायचं नाही। तर एका समोर तुम्ही एखादी बादली ठेवा आणि मग ते जल अर्पण करा आणि ते बादलीतलं पाणी तुम्ही झाडाला एखाद्या घालू शकता। हे पाणी घालत असताना तुम्ही मंत्र म्हणायचे आहे, ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय आदित्य किंवा ओम घृणी सूर्याय नमः। किंवा तुम्हाला हे तिन्ही मंत्र येत नसेल तर श्री सूर्यदेवता नमो नमः किंवा श्री सूर्यदेव म्हटला तरी चालेल, भाव महत्त्वाचे असतात। हे जल अर्पण उद्या सकाळी करायचं। पूजा, रथसप्तमीची पूजा कशी करायची याचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे। नक्की तुम्ही सूर्याला उद्या जल अर्पण करायचं। त्यानंतर तुळशीला आपण जल अर्पण करत असताना त्यामध्ये हळद, कुंकू आणि कच्चं दूध घालायचं। आणि तुळशीजवळ तुम्ही संध्याकाळी सूर्यास्त होताना तुळशीच्या जवळ एक छोटीशी चूल घालायची, म्हणजे 3 विटा किंवा 3 दगड मांडले छोटे छोटे तरी चालेल। एक छोटं मातीचं मडकं किंवा तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण ते मडकं छोटं असतं ते घ्यायचं, त्यामध्ये दूध घालायचं आणि तिथे तुम्ही त्या चुलीवरती दूध उतू घालायचं, म्हणजे हे आपण सूर्याला नैवेद्य अर्पण केल्यासारखं असतं। आणि दुसरी गोष्ट, उद्या तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती, बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये दही भाताचा नैवेद्य तुमच्या पितृंना ठेवायचा। कारण उद्याचा दिवस पितृंसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो आणि आपण उद्या हे दही भात एखाद्या कावळ्याला ठेवलं तर पितृंचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि पितृंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्या घरातल्या अडचणीसुद्धा दूर होत असतात। त्यानंतर बघा, उद्या मांसाहार बिलकुल करायचा नाही। ज्येष्ठ व्यक्ती, तुमचे आई वडील असतील, सासू सासरे असतील, तुमचे मोठे दीर जावा नंदा कोण असतील, वयस्कर माणसं असतील, त्यांच्याशी उद्या आदरानं वागा। मी तर सांगेन नेहमीच आदरानं वागा, पण शक्य नसेल तर उद्या तरी कोणाचा अपमान होईल असं बोलू नका किंवा कोणाला दुःख होईल, कुणाचं मन दुखवेल असं उद्या काय करू नका। जास्तीत जास्त उद्या चांगलं बोला, जास्तीत जास्त सेवेत राहा। हे सगळं करत असताना
तुम्ही स्वामी समर्थांची सुद्धा सेवा करायची आहे, कुलदैवत कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे। हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा। मांसाहार तुम्ही खाताय, तुम्हाला आवडतं, पण नक्की तुम्ही उद्या मांसाहार टाळा, कारण मांसाहार हा उद्याच्या दिवशी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये दोष तयार होतात, तुमच्या आयुष्यात दुःख यायला सुरुवात होते। म्हणून तुम्ही उद्या मांसाहार टाळा, शक्यतो गोड पदार्थ करा। पुरणपोळीचा नैवेद्य जरी तुम्ही सूर्याला दाखवला तरी चालेल, आयुष्यात तुमच्या सगळं गोड घडेल। जे कोणी हळदी कुंकू केलं नाही, म्हणजे बघा संक्रांतीला हळदी कुंकू आणि वाण देतात, हे जर कोणी केलं नसेल तर उद्याचा दिवस शेवटचा आहे, त्यामुळे उद्या नक्की तुम्ही एक तरी सवासनी बोलवून हळदी कुंकू द्या, दूध द्या, मसाल्याचं चहा द्या किंवा गोड एखादा फळ द्या। एक तरी सवासनी उद्या हळदी कुंकवाला बोलवून तिला वाण द्या। बघा आता बाजारामध्ये कितीतरी वाणचे डेकोरेशनचं साहित्य आलेलं आहे, कितीतरी महिला आपल्या घरामध्ये हॉलमध्ये डेकोरेशन करून हळदी कुंकू करतात। मी सुद्धा 2 वर्षापूर्वी, म्हणजे आता हे 3रं वर्ष, डेकोरेशन खूप छान केलं होतं आणि हळदी कुंकू वाण दिला होता। पण माझी आई 2 वर्ष झालं गेल्यामुळं माझा मूड गेला आणि त्यामुळं मी फक्त 5 सवासनी बोलवून हळदी कुंकू देते, वाण देते। तुम्ही सगळ्यांनी कुणी केलं नसेल हळदी कुंकू तर नक्की उद्या एक तरी सवासनी बोलवून हळदी कुंकू द्या, एखादी छोटी वस्तू गिफ्ट द्या, हळदी कुंकू द्या किंवा एखादी गंधाची बॉटल, टिकली, सिंदूर किंवा काजळची डबी हे सुद्धा तुम्ही उद्या दिला तर चालेल। वाणाला प्लास्टिक आणि काचेची वस्तू देऊ नका, कुठलीही बाकीची, टिकली पाकिट चालेल, गंधाची बॉटल चालेल, काजळ चालेल, सिंदूर चालेल, हळदी कुंकवाचा करंडा चालेल, अशा काहीतरी वस्तू तुम्ही देऊ शकता। माझा उपाय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुम्हा सगळ्यांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा। मुख्य दरवाजाच्या हुंबऱ्याला हळदीचं लिंपण द्यायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।